डिझायन थिंकींग ह्या वर्कशॉप इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर हांच्यानी आमच्या खातीर ऑर्गनायज केल्या. आमच्या मदीं खास करून आमच्या अरुण चट्टोपाध्याय आसा, तांचे खूब खूब अभिनंदन करता. गुरुराज, इट इज एन एडवायजर फॉर द CSR ऑथॉरिटी, ते आसात. आमचे प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स मिस्टर सक्सेना, आमचे सिनियर स्केल ऑफिसर्स एडमिनिस्ट्रेशनांतले बरेच जाण हांगासर बसलेले आसात. फेलोज जे CM फेलोशिपच्या अंडर जॉईन जाल्यात ते हांगासर आसात. IAS ऑफिसर थोडे जाण हांगासर मुद्दामून खास करून ह्या सेशनाक आयल्या. तुमचे सगळ्यांचे हांव खूब खूब स्वागत करता. आनी ताणें जशें म्हटलें की डिझायन थिंकींग इट इज नॉट अ आर्किटेक्चरल किंवा आमकां दिसतना हें आमचें काम कितें आसा, हें म्हाका दिसता GSIDC PWD हांच्यांनीच कितें तरी शिकपाचें, नाजाल्यार बाकीच्यांनी तेचो विचार करपाचो. बट एक पॉझिटीव चेंज नॉट ओन्ली इन द एडमिनिस्ट्रेशन बट पॉझिटीव चेंज इन युअर लायफ, हाची सुरवात म्हाका दिसता हांगासल्यान जावपाक जाय. आमी जर आयचो वर्कशॉप हो फक्त आमच्या खातीर म्हणजे CMन कितें तरी एडमिनिस्ट्रेशनान पॉझिटीव चेंज हाडपा खातीर लायला म्हणसर जाल्यार विसरा. आनी तशें जर कोणाक दिसता आसत न्ही जाल्यार उठा आनी चला. म्हजें स्पश्ट म्हणणें आसा. आनी अटेंड करूं नाका. आनी ते अटेंड केलोय बी जाल्यार म्हाका एडमिनिस्ट्रेशनानूय फरक पडचो ना आनी तुमकांय फरक पडचो ना. आमकां पयल्यान पयलीं हो वर्कशॉप हो म्हज्या खातीर आसा आनी पॉझिटीव चेंज म्हज्या भितर हाडपाक जाय. हाज्या खातीर आमकां इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स सेंटर हांगासर ऑर्गनायज केला. हें फिलींग आसप गरजेचें आसा. ही जो पर्यंत आमकां फिलींग येवचें ना तो पर्यंत ताजो आमी कोप अप करपाक शकचे ना. हांव सगळ्यांत पयलीं कॉंग्रेच्युलेट करता फॉर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स डॉक्टर अरुण चट्टोपाध्याय. नेटान ताज्यो सगळ्यांनी ताळयो वाजून ताजें खरो म्हणल्यार अभिनंदन करात, ताजे आभार व्यक्त करात. सो हो वर्कशॉप आमी खास करून आज 6 काय 7 आमी MOU सायन केले. CSR ऑथॉरिटीन MOU सायन वीथ द ISRO, त्याच्यानंतर MOU सायन वीथ द IISc बेंगलोर, MOU सायन वीथ द लँग्वेज लॅब हो आमी MOU सायन केला फॉर डिफरंट ऑथॉरिटी 10 वीक्स. श्री अनिल कुंबळेजी क्रिकेटर हाज्या बरोबर आमी MOU सायन केला. ताज्या उपरांत अल्फा मरीन हो MOU सायन केलो. एंड ऑल्सो वीथ युनिसेफ आनी EV स्टेशन्स घालपा खातीर वेगवेगळ्या बँकां कडेन. हे सगळे MOU आज आमी CSR ऑथॉरिटींतल्यान सुरवात केल्या. फाटल्या 2 वर्सां पयलीं CSR ऑथॉरिटी सुरू करता आसतना CM हे नवीन आनी कित्याक सुरू करता काय कितें हो प्रश्न थोड्या जाणांक पडलेलो. आनी नक्कीच 2 वर्सांच्या उपरांत ताजे रिजल्ट्स आमकां दिसपाक लागल्या. 2 वर्सांच्या उपरांत वेगवेगळ्या इन्स्टिट्युशना कडेन आमचो जो टायअप जालो, वेगवेगळ्या इन्स्टिट्युशना कडेन आमी खूब बऱ्या पद्दतीन वर्कींग स्टार्ट केलें. आनी ताजे रिजल्ट आमकां आतांच हे इन लॉंग रन फुडल्या 4-5 वर्सांक दिसतले. आयचो वर्कशॉप जो आशिल्लो वीच इज स्पेशली फॉर द डिझायन थिंकींग. बरेच जाण एडमिनिस्ट्रेशनान जॉईन जाल्या उपरांत तांकां जिपाडाच्या थ्रू सगळ्या जाणांक ट्रेनींग दिता. तुमची सुरू आसा आसतली आतां. आमची जाली कंप्लीट जाली मरे. ते ओल्ड गोवा जिपाड इन्स्टिट्यूट आसा तांच्या खातीर ती सुरू आसा. ओके, अशी प्रत्येक फावटी आमी एडमिनिस्ट्रेशनान ताका सदांच ट्रेनींग दिता. ती ट्रेनींग एडमिनिस्ट्रेशनांतल्या तुमच्या कामा खातीर आसा. पण आमी डे टू डे जर तेजें इम्प्लिमेंटेशन केलें ना जाल्यार तेजो आमकां तो जो इम्पॅक्ट दिसपाक जाय तो आमकां इम्पॅक्ट दिसचो ना. म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा की हेन्स फोर्थ आमी टायम टू टायम थ्रू आवर CSR ऑथॉरिटी किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हांच्या बरोबर आसत किंवा इवन दो वी हॅव डन द टायअप वीथ द NIT, IIT, GIM, BITS ह्या सगळ्या इन्स्टिट्युशनाच्या बरोबर वेगवेगळ्या जाणांक आमी ट्रेनींग दिवपा खातीर सुरवात केल्या. आमी आमचे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशनचे सगळे जे टिचर्स, प्रोफेसर्स हांकां आमी नीट आनी IIT हांच्या बरोबर ट्रेनींग सुरवात केल्या. सो दॅट ते तर पूर्ण 6 म्हयन्याचे किंवा एका वर्साच्या ट्रेनिंगाक आमी धाडटा. एडिशनल न्यू टीचर थंय अपॉयंट करूनय धाडटा. सो सेम वे म्हणजे इन फ्युचर तुमकांय कंटिन्युअसली वेगवेगळ्यो ट्रेनिंग्स ह्यो CSR ऑथॉरिटी म्हणा किंवा जिपार्ड हांच्या वतीन सातत्यान अशा पद्दतीच्यो ट्रेनिंग्स आसतले.
इतकेंच न्ही, आमकां जो आमी पॉझिटिव्ह चेंज किंवा आमी जे स्वप्न पळयता हांव मुद्दामून सांगता, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी जे विकसीत भारत 2047 हे जे स्वप्न पळयता हे स्वप्न साकार करपा खातीर आमी सातत्यान स्वयंपूर्ण गोवा 2.0 ह्या मिशनाच्या अंतर्गत स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग ह्या कन्सेप्टाचेर आमी काम करता. आमच्या कडेन ती स्कील आमी जर रिस्कील केली ना आनी ताका अपस्कील जर केली ना जाल्यार ताजो कांय आमकां उपयोग जावचो ना. त्या खातीर स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग ह्या कन्सेप्टाच्या सकयल आसा ताका ट्रेनींग आनीक ट्रेनींग दिवप ही गरजेची आसा. आनी हो सेम कन्सेप्ट सांगता आसतना हांव चड वेळ उलोवचो ना, बट विकसीत भारत 2047 फुडल्या 25 वर्सांचें स्वप्न कित्याक म्हाज्या समोर बसलेले फेलोज हे केन्ना तरी एडमिनिस्ट्रेशनान येतले. एडमिनिस्ट्रेशनान जरी येयले नासत जाल्यार यू वील बी द लीड करतले डिफरंट प्लेसीस. म्हणजे कोण सोशल सेक्टरांत लीड करतलो, कोण एडमिनिस्ट्रेशनान, कोण कल्चरल सेक्टरांत, कोण इकॉनॉमिकल सेक्टरांत, कोण बँकींग सेक्टरांत. कारण एक वर्स एडमिनिस्ट्रेशनान फेलोज घेवप आनी एका वर्साची एडमिनिस्ट्रेशनांतले एप्रेंटिसशीप म्हणून जॉयन जावप, दीस इज अ व्हेरी गूड एक्सपिरियन्स तुमच्या खातीर आसा. आनी ही ऑपॉर्च्युनिटी पयल्या फावटी तुमकां गोंय सरकारान दिल्या ताचो आमकां खूब मोठ्या प्रमाणात फायदो घेवपाक जाय. कारण हॅन्सफोर्थ जेन्ना आमी स्टाफ सिलेक्शन GPSC हेज्या खातीर जेन्ना वता तेन्ना तुमकां म्हाका दिसता दीस इज अ टिचींग एक्सपिरियन्स फॉर यू पीपल. खातीर ताजोय फायदो तुमी घेवचो. आनी ह्याच कन्सेप्टाचेर वर्कींग करता आसतना म्हणजे फीट इंडिया, स्कील इंडिया आनी इन्क्लुजीव इंडिया ह्या 3 कन्सेप्टाचेर आमी काम करता. फीट इंडिया कित्याक म्हटलें आमी की जो पर्यंत यूथ फीट जायना म्हणजे आमची फिटनेस आमी मेंटेन करिना तो पर्यंत फीट गोवा जावचो ना आनी फीट इंडिया जावचें ना. म्हणून विकसीत भारताचें स्वप्न जर साकार करतलें आसत जाल्यार फीट इंडिया जावप गरजेचें आसा. आनी कित्याक तें सांगता हांव, डे बाय डे ज्या पद्दतीन म्हणजे हायपरटेन्शन, डायबिटीज ही दीस वाडपाक लागलेले आसा आनी स्ट्रोक एट द एज ऑफ 30 years म्हणजे हार्ट एटॅक, स्ट्रोक्स येवपाक लागलेले आसा. त्या ती फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. फिटनेसाच्या शिवाय दुसरो मंत्र ना. आनी म्हणून तर फीट इंडिया हो मंत्र सगळ्यांनी फॉलो करप गरजेचें आसा. स्कील इंडिया सांगता आसतना ट्रेडिशनल एड्युकेशन आमी पळयलां म्हणजे 10वी जाली, 12वी जाली, ग्रॅज्युएट जाले, पोस्ट ग्रॅज्युएट जाले, ते शिकून आसा घरा कडेन. कितलेशेच जाण आसात इंजिनियरींग केलें घरा कडेन आसात. पण जो पर्यंत आपली स्कील अपग्रेड करिना किंवा आपलो टॅलंट कितें आसा तो सोदून तितून अपग्रेडेशन जायना जाल्यार ताजो कांयच उपयोग जावचो ना. म्हणून ऑनरेबल प्रायम मिनिस्टर स्टार्टेड वीथ अ स्कील इंडिया मिनिस्ट्री द फर्स्ट टायम इन 2014 and he had started a separate program also which is in PMKVY, Pradhan Mantri Kaushalya Yojana. Now the PMKVY 4.0 we are starting this year. ताजें इंटेंशन कितें आसा, इट इज स्किलिंग इन एवरी सेक्टर. ज्या सेक्टरांत म्हणजे हांव पोस्ट ग्रॅज्युएट जालो, म्हाका आनी कितें शिकपाची गरज आसा, आनी तुज्याच सेक्टरांत तुका आनीक स्कील जावपाची गरज आसा. म्हणजे ITI पासून IIT पर्यंत एवरीवन शूड स्कील. ही शूड बी द रेडी फ्रॉम आज आमी म्हणटा जाल्यार ही शूड बी द रेडी इंडस्ट्री रेडी 4.0. आज जर इंडस्ट्रीक प्रॉडक्ट जाय तो जर आमी रेडी करपाक शकले ना जाल्यार त्या शिक्षणाचो कांयच उपयोग ना. दॅट इज अ स्कील इंडिया. आनी इन्क्लुजीव इंडियाचेर हांव आज चड उलयना. म्हाका दिसता इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल सगळ्या जाणांनी पळयलां आसतलें. आनी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल जर कोणी पळोवंक ना आसत जाल्यार तेणी खूब व्हडली ऑपॉर्च्युनिटी चुकयली हें म्हणपाक कांय हरकत ना. जाल्यार त्या 21 डिजाबिलिटीज आतां पर्यंत आयडेंटिफायड, 21 तरेच्यो डिजाबिलिटीज ज्यो आसा आनी ताचेर ओवरकम कोणी केला, तुमी आमी करूंक ना. आमकां सगळे हात, दोके, कान, पांय सगळें आसा, बट जेंकां ना पळय न्हू तांच्यांनी त्या डिजाबिलिटीचेर ओवरकम केला, तांच्यांनी रिसर्च केला आनी तांच्यांनी सोल्युशन काडलां. हें हांव कित्याक सांगता, हांव इतक्याच खातीर सांगता, आमकां सगळें आसून आमी रडत आसा. म्हणजे आमकां बारीकसो प्रॉब्लेम येयलो जाल्यार आमी खूब व्हडल्यान रडत आसा. ह्या सिटा वयल्यान त्या सिटार हालयलो जाल्यारूय तो सांगता म्हाका त्याच सिटार परत घाल म्हणून हें सांगूंक येता. खूब म्हणजे विदीन द हितूर कॅबीन दुसऱ्या हितूर न्हू, तेंय जाल्यार आमी रडत रडत सांगत येता. आनी इन्क्लुजीव इंडियाचो प्रोग्राम जर तुमी पळयलो आसत जाल्यार तुमकां कळटलें म्हणजे पर्पल फेस्टिवल इन्क्लुजीव इंडिया कितें हें तुमकां कळटलें. पूण हांव ताजेरूय न उलयता एक स्टेप फुडें वता. हांवें तो म्हटलां की पॉझिटीव चेंज हाडपा खातीर गव्हर्मेंट इज टेकींग सो मेनी इनिशिएटिव्स. आमी आमचो आनी विशेश करून इज फोकसींग ऑन यूथ.
आमी विज्ञान धारा प्रोग्राम स्टार्ट केला. कदाचित तुमकां खबर ना म्हणून हांव मुद्दाम सांगता, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन हांगा ना. 500 लेक्चर्स पुराय गोंयांत सगळी कडेन जातले टू जस्ट मेक अवेरनेस अबाउट द सायन्स अँड मॅथ्स. भुरग्यांच्या मदीं सायन्स आनी मॅथ्स हाजो अवेरनेस जावपाक जाय म्हणून. Scientist is giving the lecture to the professional colleges. Professional colleges giving lecture to the college section. College section तो professor lecture दिता हायर सेकंडरीचेर. हायर सेकंडरीचो lecture दिता स्कुलाचेर. स्कुलाचो lecture दिता प्रायमरी स्कुलान. हे कित्याक तर एक सायन्स आनी मॅथ्स हेजें एट्रॅक्शन क्रिएट जावचें म्हणून विज्ञान धारा प्रोग्राम, विज्ञान धारा इज एन एक्सक्लुझिव्ह प्रोग्राम ऑफ द गव्हर्मेंट ऑफ गोवा. लास्ट 3 वर्सां पण ह्या वर्सा आमी लार्ज स्केल गोंयांत वेगवेगळे कडेन सुरू आहा. कॉलेजींनी, स्कुलांनी, भुरग्यांनी 500 पेक्षा चड लेक्चर जातले. इतकेंच न्ही तर दुसरो प्रोग्राम जो आमी सुरू केलो तो युवा संवाद. कितें प्रोग्रामान आमी शिकयता ह्या 2 टॉपीक आमी घेता. वन इज द स्ट्रेस मॅनेजमेंट आनी सेकंड वन इज एन फायनान्शियल लिटरसी. आफ्टर पासिंग आउट ऑफ द ग्रॅज्युएशन फायनान्शियल लिटरसीचो थांग पत्ताय ना. बऱ्याच जाणांक फायनान्शियल लिटरसी कितें हें खबरूच ना आनी स्ट्रेस मॅनेज कसो करप होय खबर ना. आमी आत्तां तेजे 40 जाग्याचेर गोंयांत वेगवेगळ्या म्हणजे हायर एड्युकेशनांतल्या भुरग्यांक फक्त युवा संवाद नांवाचो प्रोग्राम ऑर्गनायज केला ओन्ली फॉर द स्ट्रेस मॅनेजमेंट आनी फायनान्शियल लिटरसी. एट अ ग्रॅज्युएट लेवल फायनान्शियल लिटरसी कळना हे म्हाका खंत भोगता. हे खरें म्हणजे हो इन्स्टिट्यूशन लेवलाचेर कंप्लीट जावपाक जाय आसलो. अशे वेगवेगळे कार्यक्रम सातत्यान गव्हर्मेंट सगळ्यां खातीर ऑर्गनायज करता वेगवेगळे फावटी. हे कित्याक नेक्स्ट प्रोग्राम इज एन कन्वर्ज 2024. इज एन इंडस्ट्री रेडी स्टुडंट जावचे म्हणून पयर हांवें इनॉग्रेट केलो सांखळे. इन एवरी गव्हर्मेंट कॉलेजीस जातलो. इज अ कन्वर्ज 2024 टू मेक अवेरनेस what type of human resource is required in the industry, what type of human resource is required at present in the social life. आमकां कितें जायो हेज्या खातीर कन्वर्ज म्हणजे डिफरंट वेगवेगळ्या सॅक्टरांतले, इंडस्ट्रींतले, सोशल सॅक्टरांतले लोक हाडून भुरग्यां कडेन इंटरेक्शन करप हें सुरू आसा. हें सगळें करपा खातीरच गव्हर्मेंट अशा पद्दतीचे लिडरशीप क्वॉलिटीज सगळ्यां मदीं क्रिएट जावच्यो म्हणून वर्कशॉप ऑर्गनायज करता. ऑन द सेम लायन आमी विथ द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स हो प्रोग्राम हांगासर ऑर्गनायज केला. आमकां खास करून सॉरी हांवें प्रोफेसर अमरेश चट्टोपाध्याय नांव मेन्शन करता आसतना हांव चुकलो मातसो. चट्टोपाध्याय सॉरी चक्रवर्ती. ही हॅड गिवन मी रॉंग देन. चक्रवर्ती. सो स्पेशली ते हांगासर आयले आमच्या खातीर पूर्ण दिसाचें सेशन ते हांगासर घेतले. म्हाका दिसता ताचो फायदो लॉंग रन तुमकां सगळ्या जाणांक जातलो. डेफिनेटली तुमी सगळ्यांनी ताचो फायदो घेवचो. फुडें जे तुमी जर बाकीच्यां कडेन उलयले जर जे आयज कोण जॉयन जावंक ना पळय न्ही ते फुडल्या आमी कोणाकूच कंपल्सरी करूंक ना. परत एकदां सांगता ह्याय कार्यक्रमाक इट इज नॉट कंपल्सरी तुमकां एटेंडन्स हांगाच मेळटले. तुमी थंय न करता इट इज एन विलिंगनेस प्रत्येकाची. ह्या कार्यक्रमाक जॉयन जावपा खातीर प्रत्येक जाण तुमी हांगासर जॉयन जाले हेजो इन लॉंग रन हेजो पॉजिटीव चेंजीस आमकां एडमिनिस्ट्रेशनान दिसचे ताज्या खातीर आमची अपेक्षा आसा. आनी नक्कीच आमी सगळे मेळून माझे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचे ह्या आझादी का अमृत कालांत पळयल्लें सपन विकसीत भारत हे सगळ्यांनी साकार करचें. आनी तें करता आसतना विकसीत गोंय 2047 ताज्या जावपाचो विजन प्लॅनिंग हें तो परत सांगत आसा की हांवें एकट्यान प्लॅनिंग केलें म्हणून जाता. हांवें एकट्यान विजन पळयलें म्हणून जावचें ना. सगळ्यांनी पळोवचें पडटलें. सगळ्यांनी प्लॅनिंग करचें पडटलें. देन ओन्ली विकसीत गोंय 2047 हें जावपाक शकता. त्या खातीर म्हाका दिसता सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा तुमकां की विकसीत गोंय 2047 हें साकार करपाक तुमचे इनपुट्स टायम टू टायम दियात. तुमी सगळे जाण दितले हाची अपेक्षा करता. आनी हांव परत एकदां आय एम कॉंग्रेच्युलेटिंग फॉर द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ द सायन्स एंड ऑल्सो प्रोफेसर अमरेश for you also congratulations, specially thanks from the government of Goa, not only from the CSR authority but behalf of the government of Goa to the whole administration. I congratulate and also thanks for you for organizing this type of good program.
for our administrative staff. Thank you.